नागपुरात तापमानाचा पारा 44 पार झालेला आहे आणि अशा कडकडत्या उन्हामध्ये दुपारच्या वेळेला नागरिकांसाठी दिलासा ठरतात आहे ते म्हणजे हे अशा प्रकारे महानगरपालिकेचे गार्डन। महानगरपालिकेने हिट ॲक्शन प्लॅन अंतर्गत सगळे गार्डन जे आहे ते खुले ठेवण्याचं दुपारच्या वेळेला आवाहन केलेलं आहे आणि त्यानुसार हे गार्डन जे आहे ते उघडे आहे आणि बाहेरून येणारे नागरिक किंवा कामानिमित्त घराबाहेर पडलेले नागरिक दुपारच्या उन्हाच्या वेळेमध्ये या गार्डनमध्ये कुठेतरी आराम करू शकतात किंवा झाडाच्या सावलीमध्ये त्यांना दिलासा या ठिकाणी मिळू शकतो। अशा प्रकारची स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे तो नागरिकांवर होऊ नये, त्यांना उष्णतेपासून वाचता यावं या दृष्टिकोनातून अशा प्रकारची ही व्यवस्था जी आहे ते महानगरपालिकेने केलेली आहे। अनेक नागरिकांना दिलासा मिळताना दिसतो। काही लोक आपण या ठिकाणी जर बसलं तर दुपारच्या वेळेला आराम करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। कोणी हॉस्पिटलसाठी येतात आहे शहरामध्ये, शहराच्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांना सुद्धा दिलासा मिळतो आहे आणि एकंदर यापासून किती नागरिकांना दिलासा मिळतो आहे, गार्डन किती महत्त्वाचे ठरतात आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगाल, दुपारच्या वेळी कडकडतं ऊन असतं, अशा वेळेस गार्डन सहारा बनते? गार्डन खूप चांगला सहारा बनते। म्हणजे वर्किंग प्रोफेशनल्स आहे, काम करणारे लोक आहे, आम्हा लोकांना एवढ्या उन्हात जायचं कुठे, दुपारी जेवायचं कुठे बसणार। गार्डन एक चांगला सहारा आहे, वर्षातून एकदा ओपन होतं, त्याचा थोडासा फायदा होऊन जातो आम्हा लोकांना। महानगरपालिकेने हे जे गार्डन दुपारच्या वेळेला उघडं ठेवण्याचा निर्णय घेतला तो म्हणजे स्तुत्य आहे या उन्हाच्या। महानगरपालिकेचा खूप चांगला उपक्रम आहे हा, फक्त याचा गैरफायदा कोणी घेऊ नये हीच एक विनंती राहील लोकांना। उपक्रम लाभवला आहे, वापरीसाठी दिला आहे, वापरा, पण स्वच्छ ठेवा, एवढीच एक विनंती आहे। नक्कीच नागरिकांना दिलासा मिळताना दिसतो आहे आणि त्यातच आपण जर बघितलं तर काही लोकांना आरामसुद्धा करताना दिसते आहे, तर काही जे आहे ते गार्डनमध्ये झाडाच्या उन्हाच्या सावलीमध्ये उन्हापासून वाचताना दिसते आहे। काय सांगाल, उन्हापासून दिलासा मिळतो आहे गार्डन सुरू असल्यामुळे? खूप छान वाटतंय। असं वाटतं की इथे म्हणजे असं निवांत बसावं, असं मन मोकळं वातावरण आहे, झाडं झुडपं आणि एकदम असं शांत वातावरण, थंडगार असं वाटतं की इथेच राहावं म्हणून। काही वेळासाठी इथे जसं निवांत असं झोप लागून जाते, असं बसता मस्त वाटतंय, खूप छान। कामानिमित्त घराच्या बाहेर पडणारे युवकसुद्धा म्हणजे दुपारच्या वेळी जायचं कुठे असा प्रश्न असतो, त्यावेळेस या गार्डनचा वापर करताना दिसते आणि या ठिकाणी निवांत वाटत असल्याचं सुद्धा ते भावना व्यक्त करताना पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।